Hello students, today we will see vapor pressure of solutions of liquids in liquids. या ठिकाणी लास्ट लेक्चरला आपण वेपर प्रेशर म्हणजे काय हे पाहिलेलं होतं स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. तर वेपर प्रेशर म्हणजे काय पहिल्यांदा आपल्याला रिवाइज करूया आपण. तर या ठिकाणी कन्सिडर अ कंटेनर. जर का हा कंटेनर आहे किंवा बीकर म्हणूया आणि त्याच्यामध्ये हे लिक्विड आहे आणि हे जे कंटेनर आहे हा क्लोज्ड कंटेनर आहे आणि हे जे लिक्विड आहे ते काय होणार आहे, इव्हॅपरेट होणार आहे. आणि इव्हॅपरेट झाल्यामुळे ही जी रिकामी जागा आहे तिथं काय येणार आहे, पेपर या लिक्विडचे वेपर जे आहे ते इथं जमा होणार आहेत. आणि जोपर्यंत ही रिकामी जागा सॅच्युरेटेड होत नाही तोपर्यंत इथं ही वेपर असणार आहे. पण एकदा काय इथं सॅच्युरेशन झालं तर या वेपरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, पुन्हा लिक्विड मध्ये होणार. म्हणजेच या ठिकाणी तिथं इक्विलिब्रियम तयार होणार आहे. आणि इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर जेवढे मॉलिक्यूल लिक्विडचे वेपर मध्ये जातात तेवढेच वेपरचे पुन्हा लिक्विड मध्ये येतात. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये इथं जे वेपर स्टेट आहे या वेपरचं प्रेशर एक्झर्ट होतं कुणावरती, या सरफेस ऑफ लिक्विड वरती. आणि म्हणून वेपर प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय ए वेपर ऑफ ए लिक्विड ऑन द सरफेस ऑफ लिक्विड ऍट इक्विलिब्रियम इज कॉल्ड वेपर प्रेशर. तर हे सगळं आपण 11वी मध्ये बघितले. लक्षात आलं, द प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर ऑफ लिक्विड ऑन द सरफेस ऑफ लिक्विड ऍट इक्विलिब्रियम कंडिशन इज कॉल्ड वेपर प्रेशर. तर आपल्याला काय बघायचं आहे आता, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड्स इन लिक्विड. तर या ठिकाणी एक लिक्विड दुसऱ्या लिक्विड मध्ये आपण मिक्स केले म्हणजे तयार काय झालं, तिथं सोल्युशन तयार झालेले. काल आपण पाहिलं होतं सोल्यूट प्लस सॉल्व्हंट गिव्स सोल्युशन. तर इथं सोल्यूट जे आहे ते लिक्विड आहे आणि ह्या लिक्विड मध्ये हे लिक्विड जर का आपण मिक्स केलं तर तिथं काय तयार होणार आहे, म्हणजे तिथं सोल्युशन जे तयार होतं तर त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर आपल्याला बघायचंय. तर या ठिकाणी हे जे आहे हे आपण कन्सिडर ए बीकर म्हणूया किंवा कंटेनर म्हणूया. कन्सिडर अ कंटेनर एनक्लोज्ड विथ ए लीड. या ठिकाणी इथं आपण हे क्लोज केलेलं आहे आणि ह्या कंटेनर मध्ये A1 आणि A2 हे दोन होलाटाईल लिक्विड्स आहेत. A1 हे पण होलाटाईल लिक्विड आहे आणि A2 हे सुद्धा होलाटाईल लिक्विड आहे. आणि याला म्हणायचं आपण बायनरी सोल्युशन. म्हणजे कन्सिडर अ कंटेनर विच कंटेन टू किंवा विच कंटेन अ बायनरी सोल्युशन ऑफ टू होलाटाईल लिक्विड्स A1 अँड A2. होलाटाईलचा अर्थ काय, तर इट इज इझिली इव्हॅपरेटेड. आता A1 पण इव्हॅपरेट होते आणि A2 पण इव्हॅपरेट होणार आहे. तर इथं जी रिकामी जागा आहे इथं काय असणार आहे, या A1 चे पण वेपर्स असणार आहेत आणि A2 चे पण वेपर्स या रिकाम्या जागेमध्ये असणार आहेत. तर नक्की A1 चं प्रेशर किती असणार आहे आणि A2 चं वेपर प्रेशर किती असणार आहे हे बघण्यासाठी आपल्याला काय बघायचंय, तर राऊल्ट्स लॉ बघायचा आहे. आणि तो राऊल्ट्स लॉ जो आहे तो राऊल्ट्स लॉ काय आहे, तर राऊल्ट्स लॉ हा राऊल्ट्स लॉ काय सांगतोय, तर इथं रिलेशन सांगतोय कुणाकुणाचं, वेपर प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन आणि पार्शियल प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट. तर राऊल्ट्स लॉ जो आहे तो राऊल्ट्स लॉ काय सांगतोय, तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल component of a solution is equal to the vapor pressure of pure component multiplied by its mole fraction. डेफिनेशन काय लक्षात आली, तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी म्हणजे A1 चं पार्शियल वेपर प्रेशर जे आहे ते म्हणजे किती असणार आहे, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. तर जर का आपण पहिल्यांदा A1
आणि A2 हे दोन काय आहेत, होलाटाईल लिक्विड आहेत. आणि जर का या होलाटाईल लिक्विडचं P1 आणि P2 हे काय कन्सिडर करायचे आहेत, पार्शियल वेपर प्रेशर कन्सिडर करायचे. कुणाचं, A1चं पार्शियल वेपर प्रेशर P1 असणार आहे आणि A2चं पार्शियल वेपर प्रेशर P2 असणार. आणि X1 आणि X2 हे कोण आहेत, मोल फ्रॅक्शन आहेत. हे आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपण मोल फ्रॅक्शन मध्ये काढत असतो. तर X1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ A1 आणि X2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ A2. तर राऊल्स लॉ जो आहे तो राऊल्स लॉ काय सांगतोय, तर पार्शियल वेपर प्रेशर. आता इथं पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय आहे, P1 आणि P2 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. आता प्युअर कंपोनंट जे आहे त्याचं वेपर प्रेशर किती कन्सिडर करायचंय, P1 0. हे काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन किती यायचे, X1. म्हणजे या ठिकाणी P1 इज इक्वल टू P10 इंटू X1 आणि P2 इज इक्वल टू काय येणार आहे, P20 इंटू X2. इथं मल्टिप्लायच्या ऐवजी आपण असं साईन देऊया म्हणजे लक्षात येईल. तर हा झाला राऊल्स लॉ. लक्षात येतोय राऊल्स लॉ काय सांगतोय, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट म्हणजेच या ठिकाणी पार्शियल वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट. म्हणजे A1 असेल तर त्याचं मोल फ्रॅक्शन X1 आहे आणि A2 असेल तर त्याचे मोल फ्रॅक्शन X2 आहे. तर P1 इज इक्वल टू P10 इंटू X1 आणि P2 इज इक्वल टू P20 इंटू X1 हे राऊल्स लॉ सांगते. लक्षात आलं. तर याच्यावरून आपल्याला अजून ब्रीफ बघायचंय. तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, डाल्टननं काय सांगितलं होतं, मागच्या वर्षी आपण डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर बघितलेले. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर त्याच्यानुसार काय होणार आहे, तर टोटल प्रेशर इज इक्वल टू सम ऑफ पार्शियल प्रेशर असतं. म्हणजे या ठिकाणी अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ P इज इक्वल टू काय येणार आहे, P1 प्लस P2. P1 म्हणजे काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1 आणि P2 म्हणजे काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ P2 आणि P म्हणजे या दोन्हीची बेरीज असणार आहे. आता P1 इज इक्वल टू काय पाहिलंय आपण मगाशी, P1 इज इक्वल टू P10 इंटू X1 प्लस P2 इज इक्वल टू काय येणार, P20 इंटू X2. लक्षात येते. P10 आणि P20 म्हणजे काय, P10 म्हणजे या ठिकाणी वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट आहे, इथं 1 आहे म्हणून A1 झालं. P20 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट ऑफ A2. आता X1 प्लस X2 इज इक्वल टू 1 हे सुद्धा आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे. मग या ठिकाणी X1 इज इक्वल टू काय येणार, 1 मायनस X2. हा X2 पलीकडे गेला. आता ही जी किंमत आहे ही किंमत आपण याच्यामध्ये घालूया. P इज इक्वल टू काय येणार, मग P10 इंटू X1 आहे आणि X1च्या ठिकाणी ही किंमत घालायची म्हणजे इथे काय येणार, P10 इंटू 1 मायनस X2 प्लस P20 इंटू X2. आता मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यावर काय येणार, आत मल्टिप्लाय केल्यावर P10 मायनस P10 X2 प्लस P20 इंटू X2. बरोबर आहे. आता इथं पण या टर्म मध्ये पण X2 आहे आणि या टर्म मध्ये पण X2 आहे म्हणून आपण काय करणार, या दोन्ही मधून काय करायचंय, X2 कॉमन काढायचे. मग कॉमन काढल्यानंतर काय येणार, तर P इज इक्वल टू P10 आहे तसं लिहिलेलं आहे प्लस आपण X2 बाहेर काढायचंय. मग X2 बाहेर काढल्यानंतर इथं काय येणार, तर ही टर्म आधी घेऊया, प्लस साइन आहे म्हणून ही टर्म आधी घेऊया म्हणजे इथं आलं P20 मायनस P10. लक्षात येत आहे. मल्टिप्लाय करून बघा, इथं X2 न मल्टिप्लाय काय येणार, P20 X2 आहे का इथं आणि मायनस P10 X2 हे इथं आहे म्हणजे P इज इक्वल टू P10 प्लस ब्रॅकेटमध्ये P20 मायनस P10 इंटू X2. तर हे जे एक्सप्रेशन आहे
हे एक्सप्रेशन आपल्याला काय सांगताय, तर पार्शियल म्हणजे टोटल वेपर प्रेशर. तर याच्यावरून आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर हा जो ग्राफ आहे, ग्राफ जे आहेत ते 3 ग्राफ आपल्याला काढायचे. पण इथं हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये, y इज इक्वल टू mx प्लस सी. आता हा आपण पलीकडे जर का लिहिलं तर इथं काय येणार आहे, प्लस P10 m x प्लस सी. y इज इक्वल टू mx प्लस सी. हा जो फॉर्म आहे हा कशाचा फॉर्म आहे, हे स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे. आणि स्ट्रेट लाईन इक्वेशन असेल तर p इज इक्वल टू इथं y, m म्हणजे स्लोप, P20 मायनस P10 हा स्लोप येणार, आणि x म्हणजे x2 आणि c म्हणजे P10 येणार. थोडक्यात हे जे इक्वेशन आहे हे p इज इक्वल टू हे y इज इक्वल टू mx प्लस सी म्हणजे स्ट्रेट लाईन फॉर्म मध्ये, या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे की नाही हे. आणि म्हणून जर का आपण p वर्सेस x2 हा ग्राफ जर का आपण काढला तर स्ट्रेट लाईन येणार आहे. लक्षात येत आहे. तर आता आपण ग्राफ बघूया. तर हे इक्वेशन मगाशी आपण लास्ट लिहिलं होतं ते काय आहे, p इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये P20 मायनस P10 इंटू x2 प्लस P10. आता आपल्याला ग्राफ काढायचे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे कुठल्या फॉर्म मध्ये, तर y इज इक्वल टू mx प्लस सी म्हणजे स्ट्रेट लाईन फॉर्म मध्ये. म्हणजे जर का आपण हा ग्राफ काढला या इक्वेशनचा तर ते स्ट्रेट लाईन येणार. पण ग्राफ आता बघा कशाचा काढायचा आहे, तर p वर्सेस x2. इथं एक आकडा लिहिलेला आहे p वर्सेस x2. हा जर का आपल्याला ग्राफ काढायचं म्हटलं तर इथं आपण ग्राफ काढताना कसा काढायचा आहे, तर इकडं या एक्स ऍक्सिस वरती मोल फ्रॅक्शन घ्यायचे आणि वाय ऍक्सिस वरती आपण वेपर प्रेशर घ्यायचंय. इथं 2 ग्राफ एकत्र केलेत आपण, म्हणजे एकदा याला वाय ऍक्सिस म्हटले आणि एकदा इकडच्याला वाय ऍक्सिस म्हटले. लक्षात येतंय का, म्हणजे एक ग्राफ हा असा आहे आणि एक ग्राफ हा असा आहे, पण आपण दोन्ही एकत्र करून आपण हा ग्राफ हा असा काढलेला आहे. तर या ग्राफ मध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण आता इथं x2 दाखवतीये म्हणून x2 साठी आपण काढतोय, म्हणून आपण इथं x2 ची किंमत 0 घ्यायची. आता हे कन्सिडर करू नका, पुस्तकामध्ये थोडंसं चुकलेलं आहे, लक्षात घ्या. इथं मी करेक्शन करून दिलेली आहे नोटबुक मध्ये पण. तर कुठलीही सुरुवात आपण कशी करतो, पहिल्यांदा इथं 0 असतो आणि हळूहळू तो वाढत जातो आणि तो किती येतो, इथं 1 येतो. मग या ठिकाणी आपण x2 इज इक्वल टू किती घ्यायचंय, पहिल्यांदा इथं 0 घ्यायचंय आणि x2 इथं किती आला, 1 आला. म्हणजे पहिल्यांदा हे कन्सिडर करायचे खाली. आता p वर्सेस x2 आहे. p म्हणजे काय, इथं वेपर प्रेशर आहे. मग आता बघा बरं, या ठिकाणी x2 इज इक्वल टू 0 असेल तर p ची किंमत किती येणार आहे, तर या इक्वेशन मध्ये घाला. x2 ची किंमत जर का आपण 0 घेतली तर p ची किंमत किती येणार, तर 0 इंटू हे मल्टिप्लाय केलं तर 0च येणार, म्हणजे 0 प्लस P10 येणार. म्हणजे ज्या वेळेला x2 0 असतो तेव्हा p ची किंमत किती येणार, P10. आणि म्हणून आपण इथं लिहिलं x2 इज इक्वल टू 0, p इज इक्वल टू P10. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर x2 जेव्हा 1 असतो त्यावेळेला p ची किंमत किती येते बघायचं, कारण की आपल्याला ग्राफ कशाचा काढायचा आहे, p आणि x2 चा काढायचा आहे. मग x2 1 असेल तर p इज इक्वल टू काय येणार, तर इथं 1 घेतलं तर P10 ला हा प्लस P10 कॅन्सल होणार, शिल्लक काय राहणार, P20. म्हणजे p इज इक्वल टू काय झालं, P20. आता आपण ग्राफ काढायचा आहे. तर ग्राफ कसा काढणार बघा. इथं आता x2 इज इक्वल टू 0 असेल तर p ची किंमत किती आली आपली, P10. आणि P10 मग आपण साधारणपणे इथं कन्सिडर करूया. समजा इथं हा P10 असेल. आता x2 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 1 कुठं लिहिलंय आपण, इथं लिहिलेलं आहे. x2 इज इक्वल टू 1 असेल तर p ची किंमत किती आलेली आहे, P20. मग समजा इथं P10 असेल तर P20 जो आहे तो कुठे येणार आपला, तर इथं येणार आहे, कारण की या ठिकाणी हा असा येणार. बरोबर आहे, कारण की ही जी व्हॅल्यू आहे आपण 2 ग्राफ एकत्र केले म्हटले. इथं P10 काढलेला आणि इकडची लाईन जी आहे ती P20 ची. आणि म्हणून हा जो ग्राफ येईल तो ग्राफ जो आहे तो कसा येणार, तर ही स्ट्रेट लाईन येणार. म्हणजे इथं कन्सिडर करूया. तर हा जो ग्राफ येणार. त्याच्यानंतर दुसरा ग्राफ बघा, P1 वर्सेस x1 काढायचंय.
आता P1 वर्सेस X1 म्हणजे काय? आता तुम्ही काय म्हणाल हे नक्की काय? तर P म्हणजे टोटल प्रेशर आहे, P1 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1 आणि P2 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A2. आपण पार्शियल वेपर प्रेशर वर्सेस X1 काढतोय. मग P1 वर्सेस X1 जर का आपण ग्राफ काढला तर आता इथं मगाशी आपण काय केलं होतं, इथं x2 0 धरला होता आणि x2 1 धरला होता. आता इथं काय येणार, x1 इज इक्वल टू 0. हा ग्राफचं नेचर हे असं असणार आहे. इथं x1 इज इक्वल टू 0 आहे, मग वाढत वाढत कुठे येणार, इथं येणार, x1 इज इक्वल टू 1 येणार. कारण की x1 प्लस x2 इज इक्वल टू नेहमी 1 असतो. बघा बरं, इथं x1 आणि हा x2 या दोन्हीची ऍडिशन केली तर 1 येतंय का, 1 प्लस 0, आणि इथं पण 1 प्लस 0. मग आपण हा ग्राफ काढला तर x1 इज इक्वल टू 0 असेल तर P1 ची किंमत किती येणार, P1 0. घालून बघा इथं किंमत जर का आपण घातली तर या ठिकाणी x1 इज इक्वल टू 0. आधीचे जे इक्वेशन आहे त्या आधीच्या इक्वेशन मध्ये आपल्याला त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पुटअप करायच्या आहेत. तर ती व्हॅल्यू जी आहे ती कशी येणार आपली, P1 इज इक्वल टू P10 इंटू x1. हे इक्वेशन आहे, मग अशी लिहिलं होतं आपण राउल्स लॉ प्रमाणे. तसे x1 इज इक्वल टू 0 असेल तर P1 इज इक्वल टू पण 0 येणार आहे. कसं काय येणार, तर इथं P1 इज इक्वल टू P10 इंटू x1 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे राउल्स लॉ प्रमाणे. मग x1 ची किंमत 0 घातली तर 0 इंटू P1 इज इक्वल टू 0 आलं आणि म्हणून आपण P1 इज इक्वल टू 0 लिहिलं. आता x1 इज इक्वल टू 1 घ्यायचंय, मग x1 इज इक्वल टू 1 घेतलं तर P1 इज इक्वल टू P10 येणार. आता जर का आपण ग्राफ काढला का कुठला, P1 वर्सेस x1, इथं काय येणार आहे, x1 इज इक्वल टू 0 असेल तर P1 इज इक्वल टू काय येणार, 0. म्हणजे तो पॉइंट कुठे येणार, इथे येणार. पुढं x1 इज इक्वल टू 1 म्हणजे x1 ची किंमत इथे आहे, x1 इज इक्वल टू 1 असेल तर P1 इज इक्वल टू काय येणार, हा P10. म्हणजे जो ग्राफ असणार आहे तो ग्राफचं नेचर कसं असणार आहे, तर स्ट्रेट लाईन असणार आहे पासिंग थ्रू द ओरिजिन. त्याच्यानंतर दुसरा जो ग्राफ आहे तो दुसरा ग्राफ कसा असणार आहे, P2 वर्सेस x2. आता P2 वर्सेस x2 मध्ये x2 इज इक्वल टू 0 असेल तर P2 इज इक्वल टू 0 येणार. या इक्वेशन मध्ये जसं घातलं आपण तसंच इथं पण घाला. काय येणार इथं, P2 इज इक्वल टू P20 इंटू x2. जर का आपण x2 ची किंमत 0 घातली तर P2 ची पण किंमत 0 येणार. मग या ठिकाणी x2 0 आहे, इथे x2 0 कुठे, इथे आहे. P2 ची किंमत किती येणार, ही 0 इथे येणार. आता P2 इज इक्वल x2 इज इक्वल टू 1 घातलं तर P2 इज इक्वल टू P20 येणार, कारण की P20 इंटू 1 ना. मग या ठिकाणी P2 ची किंमत किती येणार, P20 कुठे आहे, इथे आहे. म्हणजे जो ग्राफ येणार तो कसा येणार. तर या पद्धतीनं हा जो ग्राफ आहे तो आपण काढलेला आहे. पुस्तकामध्ये थोडंसं चुकलेलं आहे, म्हणजे इथं 1 2 3 देताना चुकलेलं आहे, करेक्शन करून दिलेली आहे मी. तर या पद्धतीनं हा ग्राफ असणार आहे. जर का तुम्ही ग्राफ ऑब्झर्व केला तर काय लक्षात येत आहे, तर P10 म्हणजे काय आहे, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1 कंपोनंट. P20 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट. आणि हा जो ग्राफ आहे हा ग्राफ जसा आपण इथं P1 चा म्हटला, हा ग्राफ आपण P2 चा म्हटला, तसा हा ग्राफ जो आहे तो कशाचा आहे, P इज इक्वल टू P1 प्लस P2. म्हणजे टोटल वेपर प्रेशर जे आहे ते P10 आणि P20 च्या मध्ये आहे. थोडक्यात या ठिकाणी टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P1 प्लस P2. लक्षात येत आहे. तर या पद्धतीनं हा ग्राफ आपण एक्सप्लेन केलेला आहे. लक्षात आलं.